टोमॅटोनं सध्या चांगलाच भाव खाल्लाय, त्यामुळे कधी नव्हे ते शेतकरी करोडपती झालाय। जुन्नर तालुक्यातील गायकर कुटुंबाचे तर दिवसच पलटलेत। पाचघर गावावर लक्ष्मीची कृपा झाली आहे। या गावातल्या शेतकऱ्यांना टोमॅटोच्या पिकानं आर्थिकदृष्ट्या समृद्ध केलेलं आहे। लाल भडक टोमॅटोनं गावातल्या अनेकांचं आर्थिक चित्रच बदलवून टाकलंय। गावातल्या गायकर कुटुंबाचं तर नशीबच पालटून गेलंय। तुकाराम गायकर यांचा मुलगा ईश्वर गायकरनं 12 एकरवर टोमॅटोची शेती केली होती। सर्व कुटुंब त्यासाठी शेतात राबत होतं। त्यांच्या मेहनतीचं अखेर चीज झालं। गेल्या एका महिन्याभरात टोमॅटोचे 13,000 क्रेट्स विकत गायकर कुटुंबाला तब्बल 1.25 कोटी रुपये मिळालेले आहेत। त्या टोमॅटोच्या पैशावरती आम्ही चांगल्या जुन्या घरात राहत होतो, तर मोठ्या घरात राहायला गेलो। आणि ह्या वर्षी तर टोमॅटोच्या बाजारभावाने उच्चांक केला। आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं असे बाजारभाव मिळतील म्हणून। पाचघर गावात सगळेच शेतकरी टोमॅटोची लागवड करतात। यावर्षी टोमॅटोला चांगलाच दर मिळाल्यानं सर्वांनाच मोठा आर्थिक फायदा झालाय। गायकर यांच्या टोमॅटोमुळे परिसरातल्या 100हून जास्त महिलांना रोजगार मिळालाय। तर टोमॅटोच्या विक्रीचं केलेलं आर्थिक नियोजन गायकर कुटुंबाच्या पथ्यावर पडलंय। इथून मागे 10 वर्ष आम्ही टोमॅटो करतो, तेव्हाही कधी भेटला नाही। हे जरी पैसे आता 1.25 करोड जरी आम्ही कमवले असले तरी मागची जर पार्श्वभूमी जर बघितलीच तर 3 वर्षामध्ये आमचा म्हणजे जेवढा आम्ही खर्च केला तोही भेटत नव्हता। पण आम्ही प्रयत्न सोडले नाही, प्रयत्न करत राहिल्यामुळे आज आम्हाला ते यश भेटते। त्याचा आम्हाला खूप आनंद होते। नारायणगावच्या बाजार समितीमध्ये 20 किलोच्या एका क्रेटला मंगळवारी 2100 रुपयांचा दर मिळालाय। महिन्याभरात बाजार समितीमध्ये तब्बल 80 कोटी रुपयांची उलाढाल झालेली आहे। वाढलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी लखपती तर काही जण करोडपती झाले। गेले 2-3 वर्ष लाख 1.5 लाखाची आवक असायची मार्केटमध्ये, आज 30,000 40,000ची आवक आहे। आणि याची कारण अशी काही शेतकरी सतत 2-3 वर्ष लॉसच्या कारणामुळे टोमॅटो लावायचे कमी झाले आणि आता ज्यांचे आहेत त्यांचे सातत्य होतं म्हणून त्यांचे पैसे झाले। गेले 2-3 वर्ष त्यांचे सुद्धा नुकसान झालेले आहे, ती फक्त आता भरपाई मिळते। टोमॅटोनं शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीच बदलवून टाकलेली आहे। याच प्रकारे शेतकऱ्याच्या सगळ्याच पिकांना जर चांगला दर मिळाला तर सोन्याचे दिवस येऊन राज्याची चांगलीच भरभराट होईल। कधीतरी अशी ही शेतीमध्ये लॉटरी लागते आणि त्यातूनच हे पैसे मिळतात। हे जरी खरं असलं तरी शेतकऱ्याला प्रचंड मेहनत करून घाम गाळून स्वतःचं सगळं मॅनेजमेंट पाहून हे सगळं करावं लागतंय। त्यामुळे टोमॅटो सध्या चर्चेत आहे आणि त्याचमुळं काही शेतकरी लखपती तर काही करोडपती सुद्धा याच टोमॅटोने बनवलेले आहेत। जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, पाचघर, पुणे।